मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साय की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? खरं आहे रे बाबा, अगदी खरं आहे डॉक्टर म्हणतोय ते। आता काहीतरी चमत्कार घडला तरच। जेव्हा माणसाच्या हातात काही उरत नाही ना, तेव्हा देवाला यावंच लागतं रे बाबा, यावंच लागतं। आई, देवाचं कमी काय करतोय आपण? खरं म्हणजे आता ना प्रॅक्टिकल आपण विचार करायला हवा। आई, मला तरी असं वाटतं की आता श्रावणी आणि अक्षयच्या लग्नाचा विचार व्हायला हवा। त्या घरात लग्न कार्य असेल ना, तर मला तरी असं वाटतं की घरातलं हे जे बिघडलेलं वातावरण आहे ते थोड्या का प्रमाणात होईना पण निवळेल। डॅड, मी आणि श्रावणीने पण हा विचार केला होता, पण श्रेयसची अशी अवस्था असताना लग्नाचा विचार करणं योग्य वाटत नाही। अरविंद, अक्षय म्हणतोय ते पटते मला। अरे ह्या सगळ्यात श्रावणीची खूप पंचायत झाली। श्रेयस बरा व्हायला अजून किती काळ थांबावं लागेल काही सांगता येत नाही, आणि त्यासाठी आपण एवढा वेळ थांबणं शक्य नाही रे। श्रावणी तशीच आपल्या घरात राहते, त्यामुळे तिच्यावर दडपण असतं, ते बरोबर नाहीये। अक्षय, तुम्ही दोघं लग्नाशिवाय एकत्र राहताय, आता तुम्ही जास्त काळ थांबावं असं मला नाही वाटत। अरे एकदा का तुमचं लग्न झालं ना की घरातलं वातावरण बदलेल। ह्या घरानं तुम्हाला सुखी झालेलं मला बघायचंय रे। श्रेयसलाही खूप बरं वाटेल त्यामुळे। ते काही नाही अरविंद, आता आपणच पुढाकार घ्यायला हवा। उद्याच्या उद्या श्रेयसला आपण घेऊन देवीच्या मंदिरात जाऊया, देवीचं दर्शन घेऊया आणि तिला साकडं घालूया। ह्या सगळ्यातून लवकरात लवकर त्याला बाहेर काढ ग बाई। आणि हे बघ, यशोधरेशी पण बोलूया, गुरुजींना बोलूया ह्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी। श्रावणी, जा बाळा, आई बाबांना श्रेयसच्या रूम मध्ये घेऊन ये, आम्ही तिथेच जातोय। हा, चल चल रे बाबा, चल। सावकाश। ऑफिसला आलो नाहीये? अहो आत्ताच तर आलो होतो ना ऑफिसला। ते आपले लॉसेस कव्हर करण्यासाठी ओव्हरसीज क्लायंट बरोबर मीटिंग होती आपली नवीन प्रोजेक्टची। तुझे सांगतोयस त्याला 6 महिने झाले श्रेयस, तू तिथेच थांबलायस।